नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका मोठ्या आणि चर्चेत असणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती लादलेलं 50% टेरिफ आणि भारत त्याला कसं प्रत्युत्तर देणार आहे हे आपण बघणार आहोत। मित्रांनो, हे सगळं ऐकायला थोडंसं जटिल वाटतंय, पण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत जसं आपण मित्रांशी गप्पा मारतो ना तसं अगदी सांगणार आहे। तर चला हे समजून घेऊया थोडंसं। तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा, त्याचबरोबरती लाईक शेअर करून घ्या। तर चला मूळ विषयाकडे वळू। सर्वप्रथम हे टेरिफ प्रकरण नेमकं आहे तरी काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या सामानावरती स्टील, ॲल्युमिनियम आणि जे इतर गोष्टी आहेत त्याच्यावरती तब्बल 50% कर लादला आहे। याचा अर्थ भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत आता त्यांना खूप जास्त टॅक्स भरावा लागणार आहे। आणि तो कशासाठी? का? म्हणजे कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय आणि ट्रम्प यांना ते खटकतंय। त्यांनी 31 जुलैला 25% टेरिफ जाहीर केला आणि नंतर 6 ऑगस्टला आणखी 25% वाढवून एकूण 50% केला। यामुळे भारताच्या जवळपास $7.6 अब्ज निर्यातीवरती परिणाम झालाय। म्हणजेच आपल्या इथल्या व्यावसायिकांना, विशेषतः स्टील आणि ॲल्युमिनियमच्या कंपन्यांना फार मोठा फटका बसतोय। आता तुम्ही म्हणाल की मग भारत काय करतोय? मित्रांनो, भारतानं हातावर हात ठेवून गप्प बसायचं ठरवलं नाही। भारतानं जागतिक व्यापार संघटनेत म्हणजे WTO मध्ये हा मुद्दा उचललाय। त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेनं राष्ट्रीय सुरक्षेचं कारण सांगून हा टेरिफ लादलाय, पण हे WTOच्या नियमाविरुद्ध आहे। भारतानं म्हटलंय हे बरोबर नाही आणि आम्ही याला प्रत्युत्तर देऊ। खरं तर भारतानं WTO मध्ये याआधीच अमेरिकेविरुद्ध तक्रार केली होती, पण अमेरिका चर्चा करण्यास तयार नाही। मग आता भारत काय करणार? अमेरिकेतून येणाऱ्या काही वस्तूवर, जसं की त्यांचे काही खास प्रोडक्ट आहेत, त्या प्रोडक्टवरती तितकाच टेरिफ लादण्याची भारत तयारी करतोय। म्हणजेच काय की तुम्हाला टॅक्स लावला मग आम्ही पण तुम्हाला टॅक्स लावतो। आता जर आकड्याबद्दल बोलूया, कारण की हे समजणं खूप महत्वाचं आहे। अमेरिका भारताला $45 अब्ज पेक्षा जास्त किमतीच्या वस्तू विकते आणि भारत अमेरिकेला $86 अब्ज वस्तू विकतो। पण आता हे टेरिफ आल्यामुळे हा आकडा थोडासा बदलू शकतो, कारण आपल्या अर्थव्यवस्थेवर, विशेषतः निर्यात करणाऱ्या कंपन्यांवरती याचा खूप मोठा परिणाम होणार आहे। आणि हो, फेब्रुवारीत ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र येऊन दोन्ही देशांचा व्यापार $500 अब्ज पर्यंत नेण्याचं स्वप्न पाहिलं होतं। पण आता ट्रम्प यांनी टेरिफचं हत्यार उपसले, जसं की शेती, डेअरी यामध्ये त्यांनी जास्त प्रमाणावर टेरिफ लावलेला आहे। आणि भारताला काही क्षेत्रामध्ये, जसं की शेती आणि डेअरी यामध्ये जास्त भारताला ओपनिंग द्यायचं नाही। त्यामुळं ही चर्चा आता तरी थांबली आहे। मित्रांनो, मला वाटतं भारताची ही भूमिका ही खूप ठाम आहे। पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट सांगितले, आम्ही आमच्या शेतकऱ्यांचं, मच्छीमारांचं आणि डेअरीवाल्यांचं हित कधीच सोडणार नाही। यासाठी आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत। हे ऐकून मला खरंच अभिमान वाटला, कारण आपला देश आपल्या लोकांच्या बाजूने खरोखर उभा आहे। पण जर सामान्य माणसावर याचा काय परिणाम होणार आहे? जर भारतानं अमेरिकेवर टेरिफ लादला तर काही अमेरिकन प्रोडक्ट जे आहेत, जसं की इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत, औषधामध्ये आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, त्या इथे महाग होऊ शकतात। आणि जर हा वाद वाढलाच तर हा आपल्या निर्यातीवर देखील परिणाम होईल, विशेषतः टेक्सटाईल आणि ज्वेलरी आणि ऑटो पार्ट्स सारख्या उद्योगांवर। पण भारत आता नवीन बाजारपेठा शोधतोय, जसं की आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियन देश, जिथे आपण आपली चांगली निर्यात वाढवू शकतो। आता तुम्हीच सांगा, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतानं जशाच तसं उत्तर द्यावं की आणखी वाटाघाटी कराव्यात? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील। धन्यवाद।